तर याच दरम्यान आमचे केशवदादा रोपेकर या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्यानंतर आमचे मित्र शिवकुमार म्हात्रे कुटारी या ठिकाणी आलेत. आपल्याला आयोजकांच्या वतीनं इन्व्हाइट केले जाते की आपण व्यासपीठावरती यावं. आपलं मनपूर्वक स्वागत. तर सन्मान्य केशवदादा रुपेकर यांचं आगमन झालंय. मोस्ट वेलकम, आपलं सहर्ष स्वागत. सोबतच आमचे हेमंतदादा यांना आपण पाहतोय आणि रंधनपाराचा स्टार क्रिकेटर आमचा कपिलदादा पारवे देखील या ठिकाणी उपस्थित आहे. अनेक सारे मान्यवर आमचे आयोजनकर्ता देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. त्या सर्वांचं सहर्ष हार्दिक स्वागत. दोन्ही टीम्सला सूचना, टायमर ऑन असेल. बॅट्समन देखील जो नेक्स्ट बॅट्समन असेल त्यांनी रेडी राहायचा आहे, म्हणजे जेणेकरून फिल्डिंग टीमला टायमिंग देतो आपण, पण तो बॅट्समन आपण देखील वेळ जास्त घालवायचा नाही. हॅलो, येस, धन्यवाद. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुरु मे देव सर्व कार्य सुसर्वदा. 14 विद्या 64 कलेचा अधिपती बाप्पा माझा गणपती, गणपती बाप्पाला नमन करून महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करून वलतोय स्पर्धेकडे. जबरदस्त केपीसी ट्रॉफी आपल्याला इथे पाहायला मिळते आणि या स्पर्धेचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसातील मात्र हा दुसरा सामना आपल्या भेटीला आलाय. हॅलो, धरणा वर्सेस खुटारी या दोन संघांमधली ही बिग फाईट आहे. तर बघा, आयोजकांच्या नियमानुसार या स्पर्धेमध्ये नियम अतिशय कडक. जेव्हा तुम्ही एखादी मोठी स्पर्धा खेळता त्या स्पर्धेमध्ये नियम असणं हे गरजेचं आहे आणि ते नियम बंधनकारक असतात. जो डगआउट आहे, खेळाडू कक्ष आहे, त्या खेळाडू कक्षांमध्ये फक्त तुमचे जे खेळाडू आहेत तेच बसतील. त्याच्या व्यतिरिक्त तुमचा पाठीराखा बसणार नाही. याची दखल आपण घ्यायची विशाल, म्हणजे तुम्हालाच नाहीये, ही सर्वांना सूचना आहे. आणि एक अजून सूचना ही आहे की तुमच्या हातामध्ये मोबाईल नसावा. कोणत्याही खेळाडूच्या हातामध्ये मोबाईल नसणार आहे. जर मोबाईल आढळला तर त्या संघाला पेनल्टीला सामोरे जावे लागेल, याची नोंद घ्या. यस, इथे पहिल्या चेंडूवरती विकेट प्राप्त केली ती विशालने. चैतन्येश्वर खुटारी वर्सेस आई गावदेवी धरणा. मिथून मडवी इथे मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. हो हो हो, क्या बात आहे, जबरदस्त. सलग 4 चेंडू इथे डॉट फेकले गेलेत आणि त्यामध्ये एक विकेट आली. हॅट्रिक साठी पारितोषिक नक्कीच होता क्रिश प्रकाश म्हात्रे यांच्या वतीने की 3000चा, परंतु इथे 4 चेंडू आतापर्यंत झालेले आहेत. क्या बात आहे, जबरदस्त. मेडन ओव्हरच्या उंबरट्यावरती आहे, म्हणजे आजच्या ह्या रात्रीमध्ये विचार केला तर पहिला मेडन ओव्हर येईल का हा प्रश्न आता निर्माण झालाय. कारण समोर इथे पाहतोय मिथून मडवी, हो, कट करण्याचा प्रयत्न इथे घडलंय काय, डायरेक्ट हिट मारण्याचा प्रयत्न. पहिल्या अटेम्प्ट मध्ये जर चेंडू पकडला असता तर निश्चितच इथे मात्र ही देखील धाव झाली नसती, हा देखील प्रश्न होता. परंतु इथे एक धाव आली आहे आणि पहिल्या षटकांती गावदेवी धरणा संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती तब्बल 1 वरती. 1 गडी बाद 1.
जबरदस्त इथे मात्र आमचे डीजे ऑपरेटर देखील चांगला प्रयत्न करतात. गणेश गायकर त्यांची ही डीजे ऑपरेटिंग आपण पाहतोय आणि इथे मात्र खऱ्या अर्थाने प्रेक्षक मात्र एन्जॉय करताना दिसतात. कारण ही स्पर्धा आहे केपीसी ट्रॉफी. केपीसी ट्रॉफी आम्हाला का खेळायची आहे, केपीसी ट्रॉफीमध्ये आम्हाला का सहभागी व्हायचं आहे, केपीसी ट्रॉफी आम्हाला का पाहायची आहे, याचं ज्वलंत उदाहरण इथे येऊन नक्कीच प्रेक्षक घेत असतात. आणि इथे मात्र फलंदाजाने लगावलाय एक जबरदस्त असा गगनभेदी षटकार. हा चेंडू इथे मात्र घडलंय काय, धोक्यामध्ये येऊ शकतो मिथून आणि रनआउटच्या स्वरूपामध्ये विकेट द्यावी लागते. फलंदाज बाद. दुसरी विकेट तंबूच्या श्रेयाला. तर इथे मात्र पहिली दुसरी विकेट तंबूच्या श्रेयाला आपल्याला पाहायला मिळते. आणि पाहायला गेलं तर केपीसी ट्रॉफी आणि केपीसी ट्रॉफीमध्ये केपीने आम्हाला कुणालने आता सांगितलंय की या स्पर्धेमध्ये कोणताही खेळाडू जर अर्धशतकी खेळी करतोय तर त्याच्यासाठी 34 ते 59 3,459 रुपयाचा पारितोषिक दिला जाईल. हा गाडी नंबर आहे. आणि जर विचार केला या पारितोषिकाचा, कृष्णदादा पाटील या व्यासपीठावरती आहेत. दादा, जर या पारितोषिकाचा विचार केला 3459 3,459, ज्या वेळेला हरिभक्त पारायण आपले सन्माननीय पाहायला गेलं तर बालाराम पाटील साहेब आपल्यात होते, त्या वेळेला केपीसी ट्रॉफी आपण नेहमीच पाहायचो आणि ते आवर्जून ही स्पर्धा पाहण्यासाठी येत असायचे, स्टेजवरती असायचे आणि त्यावेळेला ते नेहमीच हा पारितोषिक लावायचे. परंतु कुठेतरी आज त्यांच्या आठवणींना उजाला देण्यासाठी त्यांच्या नातवाने चालवलेला हा उपक्रम खऱ्या अर्थाने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली नक्कीच या स्पर्धेच्या माध्यमातून. कारण हे करायला हवे. ही तिसरी पिढी हरिभक्तपरायण स्वर्गीय बालराम पाटील साहेबांची आपल्याला इथे पाहायला मिळते आणि एक समाजसेवेचा वारसा असणारे व्यक्तिमत्व आज त्यांची ही सर्व मुलं चालवत आहेत. सन्माननीय गजानन शेठ पाटील असतील, त्याचबरोबर मारुती शेठ पाटील असतील, परशुराम शेठ पाटील असतील, तिकडे आपले भरत शेठ म्हात्रे असतील, जगन्नाथ शेठ म्हात्रे नेहमीच या केपीसी संघाच्या पाठीमागे एक जबरदस्त मजबूत बल देताना आपल्याला दिसत आहेत. हो, इथे मात्र मिस केलंय आदर्श म्हात्रेने. झेल घेण्याची संधी होती, झेल सुटला गेलाय आणि जतीन होता तिकडे. 2 धावा मात्र नक्कीच मिळतील. फलंदाज होता आशिष पाटील. आशिष आणि दुसऱ्या बाजूला आपल्याला पाहायला मिळतोय निखिल मडवी. आशिष आणि निखिल ही जोडी मैदानामध्ये धावफलकावरती धावा आहेत त्या तब्बल 15 धावा. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू असताना गोलंदाज आपण पाहतोय किरण म्हात्रे. कोठारीचे बिग सपोर्टर भावेश म्हात्रे आमच्या कॉमेडी बॉक्स मध्ये झालेले आहेत, त्यांचं देखील स्वागत आहे. हो, क्या बात आहे, जबरदस्त मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, इथे मात्र चौकार आलाय. जबरदस्त फलंदाजी करण्याचा प्रयत्न मात्र आशिष पाटीलच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. 4 धावा मिळतील. 2 षटकांचा खेळ इथे संपलाय. धावफलकावरती धावा ते 19 धावा. बोला गणपती बाप्पा. नगरीची ही पहिली नाईट स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. कारण स्पर्धा ज्या अनुषंगाने दादा जर विचार केला तर 10 ते 12 दिवसामध्ये हा थाट उभा केलाय. कारण ही ओळख आहे या केपीसी ट्रॉफीच्या आयोजकांची. फक्त 10 दिवसामध्ये 10 ते 12 दिवसापूर्वी स्टार वेची स्पर्धा, त्या स्पर्धेमध्ये अंगद पाटील आणि नक्कीच जी चर्चा झाली,
म्हणजे कुठेतरी जो तुमचा नाव आहे तो नाव तुम्ही या अशा पद्धतीने शॉर्ट मध्ये तुम्ही उंच करू शकता. त्याच्यासाठी नक्कीच तुमच्यामध्ये आत्मविश्वास असायला हवा. ही संपूर्ण आमची ही केपीसी मॅनेजमेंट कमिटी सध्याच्या घडीला एक जबरदस्त इन्फॉर्म मध्ये हा संघ देखील आपल्याला पाहायला मिळते. नवनवीन खेळाडू या केपीसी इनानपुरीमध्ये इनफ होताना दिसत आहेत. चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून इथे तिसऱ्या षटकाला प्रारंभ होतोय. गोलंदाज विशाल म्हात्रेवरती हल्ला, षटकार आलाय आणि या षटकाराने मात्र विशाल म्हात्रेचं स्वागत केलंय. जबरदस्त. जबरदस्त. कारण सध्या तेच चालू आहे. पण इथे पहा, पहिला षटक ज्या गोलंदाजाने लगातार 5 चेंडू डॉट, पहिल्या षटकामध्ये फक्त एकच धाव, परंतु इथे त्याच गोलंदाजावरती पहिल्या चेंडूवरती षटकार ठोकलाय तो निखिल मडवीने. जबरदस्त. या सीझन मध्ये चांगल्या फॉर्म मध्ये दोन्ही संघ दिसतात. पुन्हा एकदा तोच प्रयत्न होता, परंतु चेंडू आणि बॅटचा संपर्क नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळते. प्रेक्षक बऱ्याच संख्येने या सामन्याचा मात्र आनंद घेताना दिसतात. पूर्णपणे संपूर्ण ह्या गॅलऱ्या ज्या प्रेक्षकांसाठी बसण्याची व्यवस्था केलेल्या आहे त्या भरल्या गेल्यात, गरगच्छ भरल्या गेल्यात. इथे मात्र स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, फाईन मध्ये चेंडू अडकवण्याचा प्रयत्न. हो, विकेट किपर मयूर मात्र थोडासा घाईमध्ये दिसला आणि नक्कीच इथे मात्र फलंदाजाला मिळाली अवधी 2 धावा घेण्याची आणि या 2 धावेने मात्र आता धाव संख्या जाऊन पोहोचली आहे. चेक करायचे का? यस, ओके. विजय बालाजी यांनी नक्कीच रेफर केलाय की ही रन एक्झॅक्टली आहे की नाही आहे, की शॉर्ट आहे, हे चेक केलं जाईल. तिसरे पंच आमचे रविदादा पाटील आहेत. पंचांच्या यादीतील एक मोठं नाव या विभागामध्ये. जबरदस्त. आज रात्रीमध्ये रविदादा पाटील, त्याचबरोबर सचिन कडू आणि बालाजी, विजय बालाजी हे 3 पंच पाहायला मिळतात. धावपलकावरती धावा सध्याच्या घडीला चेक केलं जातं. इथे बघूया की या 2 आहेत की नाही आहेत. खुटारी वर्सेस गावदेवी धरणं असा सामना मैदानामध्ये रंगतोय. कारण मैदानामध्ये उतरल्यानंतर खेळाडूंना देखील एक असं फील येत असेल की कुठेतरी आपण एक वेगळ्या स्टेडियम मध्ये खेळतोय की काय. एवढं सुसज्ज असं मैदान, सुंदर सजवलेलं मैदान आहे. कारण एक मोठी अकॅडमी देखील इथे आपल्याला पाहायला मिळते. हरिभक्त पारायण स्वर्गीय बलराम पाटील यांच्या नावाने ते अकॅडमी नक्कीच KPMचे कुणाल पाटील जे चालवत आहेत. जबरदस्त खेळाडू ते सध्या एक भविष्य, भारताचा भविष्य घडवत आहेत लेदर क्रिकेटच्या माध्यमातून. कुणाल पाटीलचं देखील आभार व्यक्त करावं लागेल, त्यांचं देखील स्वागत करावं लागेल. यस, इथे मात्र एक शॉर्ट रन आहे. यस, एक्झॅक्टली हे असतं क्रिकेट. तर यस का तेच चेक करायचं होतं. तर इथे मात्र 26 धावा आहेत धावपलकावरती. दुसरा सामना आपल्याला इथे पाहायला मिळतोय. गोलंदाज विशाल पुन्हा एकदा मोडतो, विकेटने मारा करण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये आहे. स्वतः विशाल झेल खाली आलाय. तत्पूर्वी अजून काहीतरी घडलंय पण नाहीये. 2 धावा तर कंप्लीट झाल्यात. जितेश मात्र मध्ये आलाय. एकमेकांवरती लोटालोटी चालू आहे, परंतु ते तसं नाहीये. ज्या वेळेला तुम्हाला असे झेल घ्यायचे असतात त्या वेळेला तुमचा कॉल होणं गरजेचं आहे. एकमेकांना इशारा करणं गरजेचं आहे, आवाज देणं गरजेचं आहे. त्या वेळेला अशा झेल टिपल्या जातात. परंतु कुठेतरी मिसअंडरस्टँडिंग दोन्ही खेळाडूंच्या मध्ये आपल्याला पाहायला मिळाली. त्याचा फायदा मात्र निखिल मडवीला मिळालाय. 28 धावा. हो, इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न नक्कीच होता. सिल्मिड ऑफच्या दिशेने मध्ये क्षेत्ररक्षक आलाय दूरवरून. तत्पूर्वी मात्र एकच धाव मिळेल. एका धावेने मात्र धाव संख्या जाऊन पोहोचली ती 29 वरती. एक चांगल्या स्थितीमध्ये पाहायला मिळते. पाहू शकता स्क्रीनवरती
जी जबरदस्त एक मेगा स्क्रीन आपल्याला पाहायला मिळते, त्याच्यावरती कोणता खेळाडू असेल जो या कारचा मानकरी होईल त्याच्या समोर ठेवलेल्या ट्रॉफ्या आहेत, कोणता संघ असेल की ही ट्रॉफी उचलेल. हो, क्या बात है, जबरदस्त. एका बाजूला निखिल, दुसऱ्या बाजूला आशिष, दोन्ही खेळाडू मात्र दमदार खेळ करताना दिसतात. जरी विकेट पडले असले तरी मात्र आम्ही आहोत हे दाखवून दिलं जातंय या दोन्ही फलंदाजांच्या करवी. 3 षटकांचा खेळ संपलाय. धावफलकावरती धावा आहेत त्या तब्बल 35 धावा. तर याचबरोबर आमचे इनानपुरीचे जावई, मुरबी गावचे आदर्श व्यक्तिमत्व आमचे जयप्रकाश पाटील इथे आलेले आहेत. जेपी यावा आपण व्यासपीठावरती आपलं स्वागत आहे. त्याचबरोबर आमचे यज्ञेश्वर ठाकूर, मुरबी गावचे आदर्श व्यक्तिमत्व आणि या गावचे जावई आहेत, त्यांना देखील विनंती असेल की आपण देखील यावं. एक जबरदस्त सजवलेलं मैदान, सुंदर अशी स्पर्धा, केपीसी ट्रॉफी आपण इथे पाहतोय. एका बाजूला खुटारी संघ चैतन्येश्वर खुटारी, तर दुसऱ्या बाजूला आपल्याला पाहायला मिळतोय तो गावदेवी धरणा. तर थोडासा ड्रिंक्स ब्रेक मैदानामध्ये, पाण्याची मागणी नक्कीच तिथे छोटीशी शॉर्ट मीटिंग. 3 षटकानंतर धावफलकावरती धावा आहेत त्या 35 धावा. मागच्या मॅच मध्ये जर विचार केला तर जबरदस्त फलंदाजी मंगेश गायकरची राहिली होती. गेंदबा गोलंदाज 7 मात्रेचा वापर श्रवण मात्रे, यस, गोवर्धन मात्रे यांचे सुपुत्र आहेत. एक काल ज्याच्या वडिलाने गाजवून सोडलाय चैतन्येश्वर कुटारी संघासाठी. नेहमीच चांगला खेळ गोवर्धनचा राहिलेला आहे. यस, आमचे गुलशन पाटील यांच्या खांद्यावरती खूप मोठी जिम्मेदारी आहे. एक अतिशय चांगले स्कोरर आमचे किरवलीचे. एक मोठी स्पर्धा किरवलीमध्ये देखील येते. 11 ते 17 जानेवारी मध्ये 6 बाईक त्या स्पर्धेमध्ये दिल्या जातील. म्हणजे या भागाचा जर विचार केला तर खऱ्या अर्थाने एक स्ट्रॉंग स्पर्धा नक्कीच पाहायला मिळतात. केपीसी ट्रॉफीने तर एक वेगळा रेकॉर्डच केलाय. रायगडमध्ये 2025 विश्व विक्रम नक्कीच त्यांच्या माध्यमातून 4 व्हीलर कार, त्याचबरोबर 3 स्कूटी, यापेक्षा काय मोठा असू शकतो ते देण्याचा प्रयत्न मात्र केपीसी ट्रॉफीचे संयोजक कमिटीने केले. ओके, बघा इथे नियम, 1 मिनिट पंच, मॅनेजमेंट कमिटीने जी सूचना आमच्यापर्यंत पोहोचवली ती मी तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. 12वा खेळाडू पूर्ण तुमचा ड्रेस कोड मध्ये नसल्या कारणाने धरणा संघाला 2 धावांची पेनल्टी. सूचना आहेत त्याच्यामध्ये. तुम्हाला एवढी मोठी स्पर्धा तो खेळतात, चला गेम ऑन करा, ते तुमचं प्रॉब्लेम आहे, ते तुम्हाला घ्यायला हवेत की काय आम्हाला करायचं आहे. आम्ही स्पर्धा खेळतोय, आमचा राखीव खेळाडू कोण असेल, तो कशा पद्धतीचा असेल, मैदानामध्ये एखाद्या खेळाडूला इंजर्ड आली तर तो त्या ज्या जागेवरती खेळेल का, हे बऱ्याच गोष्टी असतात त्या तुम्हाला या लक्षात ठेवाव्या लागतात. कारण आयोजक कमिटी एवढा थाट तुमच्या समोर उभा केलाय, ते नियम तुम्हाला पाळावेच लागतील. तिथे आर्ग्युमेंट चालणार नाहीये. ओ कॅश ड्रॉप, आकाश मात्रे आज मात्र कुठेतरी मिसफिल्ड खुटारी संघाच्या माध्यमातून पाहायला मिळाली आहे. फिल्डर कोच थोडासा नाराज असेल, कारण या बऱ्याच गोष्टी असतात की त्याच्यावरती लक्ष केंद्रित करणं गरजेचं असेल.
मंगेश म्हात्रे नक्कीच जो फिल्डिंग कोच या संघासाठी नेहमीच उभा असतो. एक जबरदस्त विकेट किपर म्हणून त्याची गणना केली जात होती पहिल्यामध्ये. इथे मात्र मारण्याचा प्रयत्न अपील नक्कीच रनआउटच्या स्वरूपामध्ये विकेट फेकावी लागेल ती निखिलला. फलंदाज बाद. नवीन फलंदाज मैदानामध्ये जातोय तो विशाल मडवी. पुढचे जे दोन्ही संघ आहेत त्या दोन्ही टीमला सूचना आहे. यस खानावले यश एंटरप्राइजेस आई गावदेवी खानावले आणि श्रीराम रांजणपाडा. श्रवण म्हात्रे गोलंदाजीसाठी आलाय. कॅच घेण्याची कॅच ड्रॉप. निलेश म्हात्रे 5वी कॅच ड्रॉप होते. येस 5 कॅच ड्रॉप पाहू शकता आपण मेगा स्क्रीन वरती. अंगद पाटील यांना इनानपुरी गावाचं नाव ज्या खेळाडूने आज टेनिस क्रिकेटच्या पटलावरती नेऊन ठेवलंय. हा 3 षटकारांसाठी विशाल मडवी आणि विशाल म्हात्रे यांना आमचे सोहेल शेख यांच्या वतीने तब्बल 17-18 1718 रुपये दिले जातील पारितोषिक. आणि इथे मात्र आता ही कॅच घेतली गेली आहे. 6वी कॅच पकडली गेली आहे. सुटली असती तरी तुला काही बोललं नसतं कोणीच. हा प्रश्न होता परंतु नाहीये मी सोडणार नाहीये. इथे मात्र फलंदाजाला परतावं लागेल. धावफलकावरती धावा आहेत त्या तब्बल 39 धावा. 8 चेंडूमध्ये 18 धावांची खेळी फलंदाज आशिषने साकारली आपल्या संघासाठी. 5 षटकांचा सामना आपण पाहतोय आणि इथे मात्र षटक सुरू आहे तो तब्बल 4था षटक. हा आणि इथेच प्रॅक्टिस मात्र त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. त्याचा फायदा कुठेतरी या समचे सन्माननीय पाहुणे पोपडीच्या पाड्याचे आदर्श व्यक्तिमत्व. आणि इथे मात्र हा नो बॉल कॉल आहे. याच बरोबर आमचे पोपडीच्या पाड्याचे सन्माननीय अर्चन शेठ घरत यांचं इथे आगमन झालेलं आहे. मामा स्वागत आहे आपलं. आत्ताच एक मोठी स्पर्धा पापडीचा पाडा येथे आपण पाहिली. नाना शेठ घरत स्मृती चषक. नो बॉल कॉल होता. फ्री हिटचा हा चेंडू मारण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये आहे. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आलाय. फ्री हिट झेल टिपली गेले नक्कीच. तत्पूर्वी मात्र ही एकच धाव मिळेल. एका धावेने मात्र धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 41 वरती 41. यस याच बरोबर आमचे कुटारीचे रतन म्हात्रे इथे आलेले आहेत. त्याचबरोबर आमचे पेट गावचे विशाल शेठ जोशी इथे आलेले आहेत. त्यांना विनंती आहे की आपण यावं व्यासपीठावरती. आणि किशोर म्हात्रे कुटारी हे देखील इथे आलेले आहेत. त्यांचं देखील स्वागत आहे. आपण यावं व्यासपीठावरती. त्याचबरोबर शिवकुमार म्हात्रे आयोजक कमिटीच्या वतीने नक्कीच आपल्याला निमंत्रण आहे की आपण यावं व्यासपीठावरती. हा आमचा VIP डायस ज्याच्यावरती ही संपूर्ण आमची मान्यवर मंडळी या सामन्याचा मात्र आनंद घेताना दिसत आहेत. एक जबरदस्त मेगा स्क्रीन आपल्याला इथे पाहायला मिळते. आणि या खारघर नगरीची योगेश ही पहिली नाईट रजनी आणि जबरदस्त ही स्पर्धा खऱ्या अर्थाने पाहायला मिळते. KPC ट्रॉफी ज्या स्पर्धेमध्ये तब्बल 48 संघ सहभागी झालेले आहेत.
चांगली स्कोरिंग इथे पाहायला मिळते ती गुलशन पाटील यांच्या माध्यमातून पहिल्या सामन्यामध्ये तब्बल 17 षटकार इथे लागलेले आहेत. प्रेक्षकांना योगेश जर पाहायला गेलं तर बसण्याची अतिशय सुंदर अशी सोय करून दिलेली आहे. हा यस, इथे अनुषा आलेली आहे. एक सुंदर समालोचन ती देखील करेल यानंतर इंग्लिशमध्ये. लेदर मध्ये चांगला खेळ ती खेळते ना. यस बीपी स्पोर्ट्स अकॅडमी मध्ये ती नक्कीच शिक्षण घेते. पुढची पिढी नक्कीच बालराम पाटील हरिभक्त पारायण बालराम पाटील अकॅडमी मध्ये सर्व खेळाडू चांगले खेळ करताना दिसत आहेत. तर इथे मात्र एक सिंगल आली आहे. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 42 वरती. 42 धावा. धरणा वर्सेस खुटारी. एकदम योगेश जर विचार केला तर जवळची दोन्ही गावं आणि त्यामधील ही एक बिग फाईट जी आहे. कुठेतरी जेव्हा जवळची एकमेकांची गावं आपसी लढत असतात त्यावेळेला ते सामने अतिशय चुरशीचे पाहायला मिळत असतात. कारण एकमेकांचे डावपेच रणनीती सगळ्या मात्र त्यांना माहिती असतात. त्या अनुषंगाने ते खेळ करत असतात. म्हणून हा सामना सहजासहजी होणार नाहीये, एकतर्फी होणार नाही. ओ इथे मात्र एच लागलीये. फलंदाजाला परतावा लागले. विशाल मडवीला मात्र परतावा लागले. त्या तब्बल 42 धावा. 42. 5 विकेट लॉस. नवीन फलंदाज राकेश मडवी मैदानामध्ये जातोय. मडवी म्हटलं तर धरणा गावचे आमचे देवेंद्र मडवी एक जबरदस्त व्यक्तिमत्व. स्वर्गीय गंगाराम शेठ स्मृती चषकाचे आयोजक तेव्हा मडवी. त्याचबरोबर महानगरपालिकेचे ऑफिसर यस जितू दादा जितेंद्र मडवी. और इथे काहीतरी घडलंय मैदानामध्ये. थोडासा स्किड झालाय फलंदाज. तत्पूर्वी मात्र एक धाव मिळेल. एका धाबेने मात्र धावसंख्या जाऊन पोहोचली ती 43 वरती. 43 रन्स. 5 विकेट लॉस. गोलंदाज जतीनला आपण पाहतो. जतीन म्हात्रे. 43. ज्या धावा योगेश इथे हव्या होत्या त्या धावा कुठेतरी थोड्याशा स्थगित चालत होताना दिसतात आपल्याला. हो मारण्याचा प्रयत्न नक्कीच होता. लेग साईडला खेळण्याचा प्रयत्न मात्र पाहायला मिळतोय फलंदाजाचा. कुठेतरी चेंडू वेगाने फ्लाय होतोय जतीन म्हात्रे याचा. आणि इथे मात्र अजून एक निर्धाव चेंडू. राकेश मडवी पुन्हा एकदा. हो अलॉंग द कार्पेट साईडला इथे मात्र हो खरं तेच आहे. मैदान अतिशय सुंदर आहे आणि त्यामध्ये खेळाडूंना देखील ड्राय फिट करण्याची खूप मोठी संधी आहे. मजा येऊ शकते या मैदानामध्ये योगेश खेळताना. कारण असे बरेच कमी मैदान आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यातील मात्र एक सुंदर असं सजवलेलं हे क्रीडांगण केपीसी ट्रॉफीच्या माध्यमातून. पुन्हा एकदा जतीन समोर फलंदाज राकेश. मोठा पटका खेळण्याचा प्रयत्न अलॉंग द कार्पेट ऑन साईडला. पुन्हा एकदा बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिसर्च मध्ये एकच धाव मिळेल. हे एका धावेने मात्र इथे षटक संपला गेलाय. 5 षटकांचा वाजवी खेळ इथे संपला आणि 5 षटकानंतर धाव पलकावरती धावा आहेत त्या तब्बल 45 धावा आणि 46 धावांची गरज आहे. तर बोलूया आपण टॉस बॉक्स मध्ये जिथे जोडले जातील साई पाटील. यस थँक्यू संदीप सर. तर टॉस आपण करणार आहोत. खानावले संघ आणि एका बाजूला श्रीराम 11 रांजणपाडा संघ. तर कॅप्टन्स दोन्ही या ठिकाणी उपस्थित आहेत. तर आमचे सन्माननीय हरचंदजी घरत साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. नुकतीच ज्यांची आपण घरत परिवाराची एक दमदार स्पर्धा पाहिली. तर विनंती आहे मान्यवरांना या आपण आपल्या शुभ हस्ते आपण करतो टॉस. नेक्स्ट मॅच मध्ये आपण पाहू शकाल गावदेवी क्रिकेट संघ खानावळे आमचे या स्पर्धेचे मुख्य आयोजक आमचे भरत शेठ देखील आहेत आणि आमचे हरिश्चंद्रजी घरत
हेड अँड टेल्स कॉइन आपण पाहतोय 5 षटकांची मॅच. यस कॉल असेल. हेड इज अ कॉल. हेड आलाय. टॉस जिंकलाय. डिसिजन आपण कळवायचा आहे. फिल्डिंग करायची आहे. जवळच असलेलं काही हरकत नाहीये. जरूर येणाऱ्या प्रत्येक कॅप्टन्सला मी विनंती करेन की आल्यानंतर आपण जरूर ज्या पद्धतीचं हे आयोजन नियोजन पाहता त्या आयोजनाविषयी थोडं निश्चित बोलूया. कारण की एक सुबक असं आयोजन आणि ज्या पद्धतीचं हे क्रीडांगण आणि सुशोभीकरण या स्पर्धेचं सातत्यानं चर्चा या स्पर्धेची पाहायला मिळतोय. जरूर एका बाजूला मॅच आपण पाहतोय. डाव पहिलाच संपलाय. दुसऱ्या डावाला निश्चितपणानं आपण सुरुवात करू. परंतु तुर्तास पुन्हा वळूया कॉम्बॉक्सच्या दिशेनं. येस थँक्यू साई. तर इथे 46 धावाची गरज आहे जिंकण्यासाठी. तर वळूया आपण पुढच्या सत्राकडे. आवाज ऐकूया आमचे एक जबरदस्त समालोचक आमचे मित्र योगेश मडवी यांच्याकडे. आणि नेक्स्ट मैच अपन अनुषा इनके पास जाएंगे नेक्स्ट मैच के लिए. हॅलो. तत्पूर्वी आपण इथे सन्मान करूया. आमचे सन्माननीय अर्चन शेठ घरत पापडीचे पाड्याचे आदर्श व्यक्तिमत्व आणि आत्ताच ज्यांच्या माध्यमातून एक मोठी स्पर्धा स्वर्गीय नाना शेठ घरत आणि स्वर्गीय सोमूबाई गोपीनाथ घरत यांच्या स्मरणार्थ स्मृती चषक आपण पाहिला पापडीचा पाडा येते. विलास शेठ घरत अँड कंपनी घरत कंपनीच्या माध्यमातून त्यांचा सन्मान अर्चन शेठ घरत यांचा आपण इथे करतोय. मी सन्माननीय भरत शेठ म्हात्रे यांच्या शुभ हस्ते आणि अंगद पाटील यांच्या उपस्थितीमध्ये हा सन्मान करतोय. आलेल्या सर्व पाहुण्यांचं यथोचित सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही करतोय. यस थँक्यू. आणि बोली आपण पुढील सत्राकडे. आवाज ऐकूया एक अतिशय सुंदर असे मराठी आणि हिंदीचे उत्कृष्ट समालोचक आमचे मित्र योगेश मडवी यांच्याकडे मी बोलतोय. थैंक यू सो मच संदीप पाटिल सर. थैंक यू सो मच साई. तो बहुत बहुत शुक्रिया दोस्तों, आप सभी का स्वागत है. मुकाबला आप देख रहे हैं आज की रात का ये दूसरा मुकाबला हरिभक्त पारायण बालाराम पाटिल पुरस्कृत केपीसी ट्रॉफी 2025 का पर्व है. और आज इस प्रतियोगिता की पहले रात में पहला मुकाबला इकटपड़ा बनाम कोबरा के बीच रहा था. गावदेवी इकटपड़ा टीम ने शानदार जीत हासिल की. मंगेश गायकर जिन्होंने 35 रन की पारी खेली थी. ये मुकाबले की बात करेंगे तो गावदेवी धरना टीम जिन्होंने पहले बल्लेबाजी की और रन बनाए केवल 30 गेंदों में 46 रनों का टारगेट. लेट्स प्ले. पहला मुकाबला यहां पर जीता है टीम इकटपड़ा ने. दूसरा मुकाबला है. दोनों टीम को हम शुभकामनाएं देंगे. विश ऑल द बेस्ट बोथ द टीम. शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट. दर्शकों को एक अच्छा मुकाबला देखने मिलेगा. यूट्यूब के माध्यम से कई सारे दर्शक हमारे साथ ज्वाइंट हो चुके हैं. tenniscricket.in. अंपायर लेग बाय बैट कट जरूर इशारा दे. रन संख्या की बात करेंगे तो पहले गेंद में 1 रन प्राप्त किया. टारगेट की बात करेंगे तो 46, यानी कि टारगेट बड़ा नहीं है. लड़ना पड़ेगा मैदान के अंदर गावदेवी धरना टीम के गेंदबाजों को. पावर प्ले का पहला ओवर आप देख रहे हैं जहां पर 2 फील्डर जो है बाउंड्री लाइन पर है. एक लॉन्ग ऑफ में, एक वाइडिश लॉन्ग ऑन में. फुल टॉस गेंद प्रहार किया. इस बार गेंद जाएगी मिड विकेट सीमा रेखा पार. और ये अंपायर का नो बॉल का इशारा. 1+6
यस, पूरी ड्रेस कोड पर 12 विकेट नहीं है, इसके वजह से 2 रन की पेनल्टी है। ओवर समाप्त होने के बाद वो पेनल्टी के रन यहां पर ज्वाइन करेंगे। यह अच्छी गेंद थी, पड़ने के बाद उछाल लेती हुई परफिम डिलीवरी, डॉट गेंद की समाप्ति। तर खानावलेचे सन्माननीय भास्कर पाटील साहेब इथे आलेले आहेत. त्यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती यावं. आयोजक कमिटीच्या वतीने नक्कीच आपल्याला आमंत्रण आहे. खानावले गावचे आदरणीय भास्कर पाटील इथे उपस्थित झाले, त्यांचं सहर्ष स्वागत आहे. यस, यहाँ पर बल्लेबाजों को सुनहरा मौका। ये बिल्कुल पहले ही बात की थी कि स्वर्गीय शांताराम मात्रे, इनके स्मरण में संदीप दादा मात्रे एसएसटी ट्रांसफर इनकी तरफ से हुआ। बिल्कुल 3,555 रुपए का इनाम है। जो भी खिलाड़ी अर्धशतक लगाएगा 3,555 रुपए का इनाम है। टारगेट है 46 रनों की। इस बार हवा में गेंद उछली है, पॉइंट के ऊपर से गेंद निकाल दिया। इस बार बाउंड्री लाइन की तरफ, वहां पर फील्डर मौजूद है। रन पूरा किया, थोड़ी सी मिसफील्ड देखने मिली। 2 रन पूरे हुए, 2 के साथ रन संख्या पहुंची। इस समय टोटल की बात करेंगे। बाउंड्री चेक करना है यहां पर तीसरे अंपायर को। बहुत सारे दर्शक है जहां पर आप बात करेंगे। पूरे मैदान के चारों बाजू में आप एक बार नजर डालेंगे तो दर्शक पूरी तरह से आ चुके। मेला लग चुका है आज केपीसी ट्रॉफी में। रायगढ़ की सबसे बड़ी ट्रॉफी, पनवेल विभाग की सबसे बड़ी ट्रॉफी। शार्क कैमरा, टेनिस क्रिकेट .in, गौरव सावंत के साथ पूरी टेक्निकल टीम। तर आयोजक कमिटीच्या वतीने नक्कीच इथं निमंत्रण आहे की विवेक जोशी आमचे पेठ गावचे इथे आलेले आहेत. विवेक यांना विनंती आहे की आपण यावं व्यासपीठावरती, आपलं स्वागत आहे. आमचे विशाल शेठ जोशी देखील इथे आलेले आहेत. त्यांना देखील विनंती आहे की विशाल शेठ यावं आपण. रणजित शेठ गरज असतील तर आपण या व्यासपीठावरती, आपलं स्वागत आहे. स्वर्गीय शांताराम मात्रे, इनके स्मरण में हमारे सम्मानित संदीप दादा मात्रे एसएस ट्रांसफर के सर्वे सरबाज, इनकी तरफ से अर्धशतक नहीं बल्कि लगातार 3 गेंद में 3 छक्के लगाने वाले बल्लेबाज को 3,555 रुपए का इनाम है। टारगेट बड़ा नहीं है, टारगेट बहुत छोटा है। संघर्ष करना पड़ेगा टीम धरना को। कहते ना कि बिना संघर्ष से कोई महान नहीं बनता, और जब तक ना पड़े चोट हथौड़े के तब तक पत्थर भी भगवान नहीं कहलाता। 4 रन आए, अंपायर डिसीजन, और ये चौका मिलता हुआ 4 के साथ स्क्रीन के ऊपर आपको दिखाएंगे। बिल्कुल ये पूरी हमारी टेनिस क्रिकेट .in की पूरी टीम है, और ये देखिए कितनी क्लैरिटी क्वालिटी के साथ पूरा लाइव टेलीकास्ट। और रनों की बात करेंगे तो इस समय टोटल रन संख्या पहुंची 4 के साथ 12 रन। जीतने के लिए अभी भी बात करेंगे तो यहां से 34 की आवश्यकता है। 46 रनों का टारगेट। पिछले साल धरना टीम ने बेहतरीन प्रदर्शन किया था पिसारवे मैदान पर। यह अच्छी गेंद, बदलाव लाना पड़ेगा, संघर्ष करना पड़ेगा, क्योंकि अब बड़ी टूर्नामेंट खेलते हैं तो आपको संघर्ष की जरूरत है। पहले ओवर में 5 गेंदें हो चुकी है। रन की बात करेंगे तो 13 रन बने पावर प्ले के पहले ओवर में। रन संख्या 13। पहला ओवर की बात करेंगे तो गेंदबाज आशीष पाटिल एक अच्छे तेज गेंदबाज हैं। इस बार सामने की तरफ और एक बड़ा शॉट, फील्डर नहीं है कोई, और गेंद जाएगी सीधे बाउंड्री लाइन के पार। 6 रन, और इसी के साथ ओवर की समाप्ति हुई। पहले ओवर का खेल समाप्त होने के बाद रन संख्या पहुंची है 19 रन और 2 रन की पेनल्टी, यानी कि 21 रन। तर याचबरोबर वेदांत गुंजाल आणि प्रशांत पाटील डोंबिवली हे इथे आलेले आहेत. त्यांना विनंती आहे की आपण यावं व्यासपीठावरती, आपलं स्वागत आहे. वेदांत गुंजाल आणि प्रशांत पाटील डोंबिवली, आपलं मनपूर्वक स्वागत आहे. अंगद पाटील आणि कुणाल पाटील यांच्या वतीने नक्कीच आपल्याला निमंत्रण आहे की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. मुकाबले की बात करेंगे, पहले ओवर में 19 रन 2 रन की पेनल्टी, यानी कि रन बने हैं 21 रन। अब जीतने के लिए 25 की आवश्यकता है। हमारे साथ में इंग्लिश कमेंटेटर अनुषा आई है।
यस, तर योगेश इथे वेदांत गुंजाल साहेब आणि प्रशांत पाटील डोंबिवले यांचं इथे आगमन झालं आणि त्याचबरोबर आमचे ओमकार म्हात्रे खुटारी यांचं इथे आगमन झालेलं आहे आणि त्याचबरोबर साहिल. इस बार बल्ले का हिसाब पीछे बिल्डर है मौजूद, रन तो बनेगा एक और इसे एक सिंगल के साथ रन संख्या पहुंची इस समय 22 रन. तर याचबरोबर या गावचे जावई आमचे सन्माननीय यज्ञेश्वर ठाकूर मुरबी यांचं इथे आगमन झालेलं आहे, त्यांचं हार्दिक स्वागत. आणि त्याचबरोबर बंटी जोशी हे इथे आलेले आहेत, बंटी जोशी यांचं देखील सहर्ष स्वागत आहे. यस योगेश. 22 रन जीतने के लिए अब चाहिए 24 रन. ये मुकाबला चैतन्येश्वर क्रिकेट क्लब कुटारी टीम मजबूत बना चुकी है पहले ओवर में. ओवर नंबर 2 की बात करेंगे. अच्छे गेंद गुडलैंड स्पॉट के ऊपर पड़ने के बाद बल्लेबाज को बीट करती हुई डॉट गेंद की समाप्ति. ज्यादा गेंदे डॉट आएंगे तो ये मुकाबला जीत सकते हैं. आप जब लो स्कोर वाला मुकाबला खेलते हैं और उसे जीतना चाहते हैं तो आपको 5 बातें करनी होती है. पहली बात स्टैंडर्ड गेंदबाजी, दूसरी बात स्टैंडर्ड फील्डिंग, अतिरिक्त रनों के ऊपर अंकुश, विकेट के ऊपर विकेट, दबाव के ऊपर दबाव. ये 5 बातें जो लो स्कोरिंग वाले मुकाबले को जिताते हैं. हिम्मत रखनी होगी, ये मुकाबला जीतेंगे जरूर, बस साहस रखना होगा क्योंकि जीतने के लिए अभी भी 24 रन चाहिए. इस बार विकेटों के पीछे काम तमाम. पहला विकेट मैदान के बाहर. सलामी वीर बल्लेबाज किरण मात्रे के पारी का अंत हुआ. पहला झटका लगता हुआ. परेश दादा केनी पेठाली विनोद दादा केनी पेठाली और परेश राजे तोज मस्कुर इनका आगमन होता है. आपका स्वागत है. आइए मंच के ऊपर आपको आमंत्रित किया जा रहा है कि आप मंच के ऊपर आइए. पहले विकेट मैदान के बाहर. रन संख्या की बात करेंगे 22 रन, लॉस ऑफ 1 विकेट. ओवर नंबर 2 पावर प्ले की बात करेंगे तो 3 खिलाड़ी है बाउंड्री लाइन के ऊपर. राइट हैंड बल्लेबाज के लिए फील्ड की रचना देखिए. ऑन साइड में 2 फील्डर हैं, ऑफ साइड में केवल एक ही फील्डर है तैनात. लॉन्ग ऑफ रीजन में वाइडिश लॉन्ग ऑन मिड विकेट. ये खिलाड़ी आप देख सकते हैं जो कि पावर प्ले के दूसरे ओवर में सर्कल में शॉर्ट एक्स्ट्रा कवर तैनात है. पॉइंट में खिलाड़ी है, थर्ड मैन में खिलाड़ी है, शॉर्ट लेग, बैकवर्ड स्क्वायर लेग और मिड ऑन. ये खिलाड़ी सर्कल के अंदर पावर प्ले का दूसरा ओवर. विशाल मडवी कट करना चाहते थे, स्क्वायर कट करना चाहते थे. गेंद ऑफ स्टंप के काफी बाहर निकली. अंपायर हमारे मुड़ते हुए वाइड का इशारा किया. लेन थोड़ी सी खराब थी, ऑफ स्टंप के काफी बाहर निकली गेंद और यह अतिरिक्त रन. रन संख्या की बात करेंगे 23 रन बने. अभी भी 23 रन की आवश्यकता है. आधा रास्ता तो पूरा हो चुका है, जो कि अभी भी गेंदों की बात करेंगे तो 1.3 ओवर जो कंप्लीट हुए. जीतने के लिए अभी भी 23. अच्छी गेंद. इस बार लेन बढ़िया थी. पढ़ने के बाद थोड़ी सी टेक ऑफ हुई, बल्लेबाज को बीट करती हुई विकेट कीपर की दस्तानों में. हॅलो, प्रेक्षकांना एक सूचना आहे बघा. आतमध्ये जे प्रेक्षक आहेत आपण खाली बसा, कारण त्या बॅनरवरती आपण पूर्णपणे टेकून राहू नका प्लीज. जे प्रेक्षक या रेलिंगच्या आतमध्ये आहेत त्यांना विनंती आहे की आपण बॅनरवरती टेकून राहू नका, खाली बसा. इस बार पैडो स्विप किया, लेग ग्लांस किया गेंद को. गेंद जाएगी बैकवर्ड स्क्वायर लेग, बाउंड्री लाइन के पार. 4 रन. जीतने की बात करेंगे तो रन संख्या पहुंचे इस समय 27 रन. बल्ले का हिस्सा था, शायद यहां पर विकेट कीपर गेंद को नहीं गादर पाए. और बात करेंगे आज धरना टीम की, जो बल्लेबाजी की बात करेंगे. अनिकेत काले जो सबसे विस्फोटक खिलाड़ी थे वो जल्द लौटे. ये टिकना बहुत जरूरी था. वो बल्लेबाज हमेशा तोड़फोड़ बल्लेबाजी करते, जल्द लौटे. उसके बाद टीम ने किए केवल 45. उसके बाद जब आई बारी फील्डिंग की तो थोड़ी सी मिसफील्ड देखने मिली. रन कम थे, शायद ये मुकाबला बड़ा हो सकता था, मगर फील्डिंग डिपार्टमेंट थोड़ी सी कमजोर रही और
इसी के नतीजे पर अभी भी 2 ओवर का खेल समाप्त होने के बाद 28 रन बने हैं। जीतने के लिए अभी भी 18 चाहिए। 18 गेंदे 18 रन। मुकाबला तो पूरी तरह से चैतन्येश्वर क्रिकेट क्लब कुटारी टीम के पक्ष में है। अगले मुकाबले की तैयारी होगी बिल्कुल, जो कि अगला मुकाबला होगा यश इंटरप्राइजेस आई गावदेवी खानावले बनाम श्रीराम रांझनपाड़ा के बीच, जो तीसरा मुकाबला है। और उसके बाद चौथा मुकाबला होगा स्वर्गीय नीरावंती मात्रे जय भोलेनाथ पिसारबे बनाम सृष्टि 11 पापड़ी जापाड़ा, इनके बीच होगा चौथा मुकाबला। 8 टीमें आज भी है, हर दिन 8 टीमें होगी, यानी कि पूरी 48 टीमें खेलेगी इस टूर्नामेंट में। मैन ऑफ द सीरीज के लिए 4 व्हीलर कार, उसके बाद बेस्ट बैट्समैन, बेस्ट बॉलर, बेस्ट फील्डर के लिए बाइक है। सबसे बड़ी ट्रॉफी आप देख रहे हैं केपीसी ट्रॉफी 2025 का पर्व। ओवर नंबर 3 गेंदबाजी के लिए तैयार हो चुके हैं। फिर एक बार आशीष पाटिल जिन्होंने पहले स्पेल में रन दिए थे 19, महंगी गेंदबाजी की थी, वापसी चाहिए अब धरना टीम को। ब्लॉक हॉल में गेंद को फेंका, ऑन साइड में स्क्रीन के सामने काफी तेज स्ट्रोक, गेंद धन 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 करती भी सीधे बाउंड्री लाइन के पार 4 रन। चौके के साथ रन संख्या पहुंचे इस समय टोटल 32 रन। जीतने के लिए अब चाहिए केवल 14 रन। लो स्कोरिंग वाले मुकाबले में गेंदबाजी अच्छी होनी चाहिए थी, विकेट नहीं निकाल पाए, जो शुरुआत चाहिए थी वो नहीं हो पाई। इस बार हवा में गेंद है, नजदीकी फील्डर नहीं है, और जब तक मिड विकेट से खिलाड़ी जाए, शॉर्ट लेग में गेंद को रोका, तब तक 2 रन पूरे किए। रनिंग बिटवीन द विकेट दोनों के बीच बहुत अच्छी है। रन की बात करेंगे 2 के साथ 34 पर पहुंचा है टोटल, केवल 12 की आवश्यकता है। उसके बाद जो मुकाबला होगा, अच्छा मुकाबला जरूर देखने मिलेगा। खानावले बनाम रांझनपाड़ा के बीच मुकाबला होगा। इस बार बढ़िया शॉट, बल्ले के बीचों बीच ताकत का इस्तेमाल, टाइमिंग सही था, और नीलेश के बल्ले से आता हुआ शानदार छक्का। छक्के के साथ टीम की टोटल की बात करेंगे तो 4 पर पहुंचा है, केवल 6 की आवश्यकता है। रिप्ले में जरूर देख सकते हैं, नीलेश मात्रे के बल्ले से आग उगलने वाला स्ट्रोक देखा, और काफी खराब गेंद थी, सामने बल्ले की थी जो, और उसका भरपूर फायदा उठाया। रन संख्या पहुंची है 40। जीतने के लिए केवल 15 गेंद में 6 की आवश्यकता है। फिर एक बार हवा में है, इस बार कैच ड्रॉप। मैंने यही तो बात छेड़ी थी कि ये चौका था, वहां कैच भी छूटा, 4 भी मिले, और यही तो शुरुआत में बात की थी। लो स्कोरिंग वाला मुकाबला जरूर है, मगर फील्डिंग डिपार्टमेंट इस बार धरना टीम की ओर से थोड़ी सी कमजोर दिखाई दी। शुरुआत से दबाव डालते तो ये मुकाबला आप जीत सकते थे, मगर शुरुआत से मिड फील्डिंग देखने मिली। जहां सिंगल आनी चाहिए थी वहां 4 आए, जहां आउट होने चाहिए थे वहां 4 आए। तेज तरार गेंद, परफ्यूम डिलीवरी, डॉट की समाप्ति। केवल 2 की आवश्यकता है। गेंदें बची है 13 गेंदों में केवल 2 रन चाहिए। आज का पहला मुकाबला था कोपरा बनाम इकटपड़ा के बीच, और इकटपड़ा टीम ने बड़ी जीत हासिल की थी। मंगेश गायकर जिन्होंने 35 रनों की शानदार पारी खेली। फिर एक बार तेज तरार गेंद, अच्छी गेंद है, गेंदबाजी तो बहुत खूबसूरत रही, मगर फील्डरों ने साथ नहीं दिया। अब जीतने के लिए 12 गेंदें बची हैं, और आप चाहिए 2 रन। ये देखिए हमारा पूरा कमेंट्री, हमारे साथ में आज अनुषा भी है, जो हिंदी में इंग्लिश में कमेंट करेगी। बिल्कुल इसी ग्राउंड पर वो हमेशा प्रैक्टिस करती है। शायद कल डे में उनका मुकाबला रहेगा यहां पर। तो जीत के लिए केवल 2 की आवश्यकता है।
12 गेंदें बची और जीतने के लिए केवल 2 रन चाहिए। पहले ओवर में थोड़ी सी मिसफील्ड हुई, उसके बाद तीसरे ओवर में भी थोड़ी सी मिसफील्ड देखने मिली। तो ये मुकाबला अब खुटारी टीम के पक्ष में मजबूत हो चुका है। केवल 2 रन की आवश्यकता है। अगले मुकाबले की तैयारी। चलो टीम तो बिल्कुल अगला मुकाबले का टॉस जीता रांझनपाड़ा टीम ने। पहले फील्डिंग करने का डिसीजन लिया और आइए रांझनपाड़ा टीम के खिलाड़ी एंट्री करनी है हमारे कमेंट्री बॉक्स के ठीक सामने से। मैदान पर जाना है और बल्लेबाजी के लिए न्योता दिया है। अच्छी गेंद, बल्ले का हिस्सा, काम तमाम। विकेट नंबर 2। हॅलो. तर थोड्याच वेळामध्ये नक्कीच या मॅच नंतर आपण एक लाईव्ह लॉट्स इथे टाकणार आहोत. आरसीसी पेठ संघाची स्पर्धा येणाऱ्या 25 डिसेंबर पासून आपल्याला पाहायला मिळणार आहे. 25 ते 28 त्या स्पर्धेचे लाईव्ह लॉट्स इथे थोड्याच वेळामध्ये आपण इथे टाकणार आहोत. तर सोहेल आणि बंटी इथे आहेत. जी हाँ, बिल्कुल आरसीसी ट्रॉफी आएगी बिल्कुल 25, 26, 27 और 28 पेट के मैदान पर। इस बार विनिंग स्ट्रोक, मिड विकेट में गेंद को फेंक दिया सीधे बाउंड्री लाइन के पार। 6 के साथ ये बड़ी जीत हासिल की मैदान के ऊपर चैतन्येश्वर क्रिकेट क्लब खुटारी टीम ने। कांग्रेचुलेशन टीम खुटारी, हार्ड लक टीम धरना। और ये मुकाबला जीता है। यहां पर मैन ऑफ द मैच की घोषणा होगी जिन्होंने 1 ओवर डाला, 6 दिए थे और 1 विकेट लिया था। बल्लेबाजी में 7 गेंद में 12 किए। नाम है श्रवण मात्रे, मैन ऑफ द मैच। तो श्रवण मात्रे बने मैन ऑफ द मैच इस मुकाबले के हीरो। हॅलो. चला हेमंत इथे आहेत आणि आमचे तुषार. अंगद या आपण पण अंगद. चला आपण इथे एक लाईव्ह लॉट्स टाकतोय आणि रायगडाची स्पर्धा आहे. पेठ आरसीसी पेठ संघाची स्पर्धा आहे. येणाऱ्या 25 डिसेंबर ते 28 डिसेंबर दरम्यान ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे. मॅन ऑफ द मॅच ठरलाय श्रवण मात्रे, ज्यानं 1 षटक टाकलं, 6 धाबा दिल्या, 1 विकेट घेतली. 7 बॉल मध्ये त्यानं 12 धाब्याचं योगदान दिलं. तो कुटारी संघाचा श्रवण मात्रे ठरला मॅन ऑफ द मॅच. आइए श्रवण. तर बघा या स्पर्धेमध्ये तब्बल 32 लॉट्स एकत्रित टाकले गेलेले आहेत. 32 ना, हा एकत्रित. हा पहिला रेकॉर्ड आरसीसी पेठ संघाच्या माध्यमातून राहिलेला आहे की 32 संघांचे लॉट्स एकत्रित. तर पहिला सामना 25 तारखेला केदारनाथ 11 ओवे कॅम्प आणि त्यांना फाईट करेल श्रीराम 11 रांजणपाडा. ओवे कॅम्प वर्सेस रांजणपाडा हा पहिला सामना असेल. हा 32 टीमचे एकत्रित लाईव्ह लॉट्स हा पहिला रेकॉर्ड आहे पनवेल मध्ये. तरी आम्ही सांगतोय स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटणे आणि त्यांना फाईट करेल शिवशक्ती कडाव. हा दुसरा सामना असेल 25 तारखेला. तिसरा सामना 25 तारखेला सानवी 11 वलपाडा आई गावदेवी प्रसन्न घेसर. हा तिसरा सामना असेल. घेसर वर्सेस सानवी 11 पडलेगाव. त्याचबरोबर श्रेया 11 न्यू यंगस्टर वहाल आणि केपीसी इनानपुरी हा चौथा सामना असेल. तो 25 तारखेला. याची नोंद आपण घ्यायची आहे. 26 तारखेचे लॉट्स आपण इथे टाकतोय.
26 तारखेचा पहिला सामना या स्वर्गीय महादेव काका 11 विकासपट पेठाली आणि मंजिरी सेक 11 पेठ पेठाली वर्सेस सेक 11 पेठ हा पहिला सामना असेल 26 तारखेला. दुसरा सामना बापदेव पाली हंसिका 11 जय हनुमान दातिवली हा दुसरा सामना असेल.